तर ऐकू युवकांसाठी विवेकानंद या पुस्तकातील स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील संस्मरणीय प्रसंग भाग 2 संकटांच्या प्रसंगांना तोंड द्या। स्वामीजी परिव्राजक असताना वाराणसी इथे हा प्रसंग घडला। ते दुर्गा मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना वानरांच्या एका टोळीने त्यांचा पाठलाग सुरू केला। माकडांपासून सुटका होण्यासाठी स्वामीजी सुरुवातीला धावायला लागले, पण माकडे जास्त वेगाने मागे लागली आणि जास्त आक्रमक झाली। त्यावेळी एक वृद्ध संन्यासी हे दृश्य बघत होता। तो ओरडून स्वामीजींना म्हणाला, धावू नका, त्यांच्याकडे तोंड करून उभे राहा। स्वामीजींनी तो सल्ला ऐकला व ते माकडांकडे तोंड करून उभे राहिले। मग मात्र माकडांनी त्रास देणे थांबवले आणि ती पळून गेली। या साध्या प्रसंगातून स्वामीजी फार मोठा धडा शिकले। आपण संकटाच्या किंवा कसोटीच्या प्रसंगापासून दूर पळायचे नसते, तर धिटाईने व धीराने त्यांना सामोर जायचे असते। हाच तो धडा होय। या प्रसंगाचा उल्लेख स्वामीजींनी न्यूयॉर्कमध्ये दिलेल्या भाषणात केला होता। ते म्हणाले होते, ह्या प्रसंगातून मिळालेला धडा सगळ्या जीवनाला लागू पडतो। भयावह प्रसंगांना तोंड द्या, त्यांना धीराने सामोरे जा। आपण जीवनात पलायन करीत राहिलो तर कठीण प्रसंग वानरांप्रमाणे आपला पाठलाग करायला लागतात। आपल्याला परिस्थितीवर विजय मिळविणे क्रमप्राप्त आहे। पलायन करणं योग्य नव्हे। भेकडांना विजयश्री लाभत नसते। आपल्याला जर भय, यातना, अज्ञान ह्यांपासून मुक्ती हवी असेल तर त्यांना सामोरं जाणं अत्यावश्यक आहे। धन्यवाद। शेवटी एक नम्र निवेदन, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब कराल ही आग्रहाची नम्र विनंती। धन्यवाद।